पुणे जिल्ह्यातील हजारो करोड रुपयाची भ्रष्टाचाराची सरकारी कार्यालयातील प्रकरणे उघडीस आणलेली आहेत। त्यामुळे प्रत्येक सरकारी अधिकारी हा माझ्यावर चिडून आहे आणि मला त्रास देण्यासाठी सरकारी कार्यालयातून माझ्या फायली गायब करतात आणि त्यांच्या हस्तकाकडून विविध न्यायालयामध्ये माझ्या विरुद्ध दावे लावले जातात। आणि आता तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर आहेत, त्यांनी सुद्धा कोर्टामध्ये खोटं ॲफिडेव्हिट दिलं आणि त्यांनीच निर्णय दिला होता की भूमी अभिलेखनी जो नकाशा बनवला त्याच्यामध्ये रस्ता हा शब्द राहून गेलेला आहे। आणि बावनकुळे साहेबांनी जिल्हा अधीक्षक श्री सूर्यकांत मोरे यांचं निलंबन केलेलं आहे। हे माहिती असताना सुद्धा जितेंद्र डुडी यांनी भ्रष्टाचाराला साथ देऊन माझ्यावर घरचा रस्ता तोडावा आणि मला लोणातून हद्दपार करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयामध्ये खोटं ॲफिडेव्हिट दिलं। त्यामुळे मला 30 लाख रुपयाचा दंड झालेला आहे। ते खोटं ॲफिडेव्हिट यासाठी म्हणतो की त्यांनीच मला तो निर्णय दिलेला आहे लोकशाही दिनामध्ये, आणि त्या लोकशाही दिनामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलं आहे की जो भूमी अभिलेखनी नकाशा समितीकडे दिला तो चुकीचा व खोटा होता, असं स्वतः जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी मान्य केलेलं आहे। आणि त्यामुळे त्याच्यावर निर्णय त्यांनी दिला आणि दुरुस्त प्रतसुद्धा मला दिली। आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयामध्ये जितेंद्र डुडी यांनी खोटी माहिती दिली आणि माझा रस्ता बंद करावा, मला हद्दपार करावा, लोणावळ्यातून तडीपार करण्यासाठी हे त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे। मला 30 लाख रुपयाचा दंड राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने लावलेला आहे। मी मागील 1995-96 मध्ये 1,20,000 झाडं लावली होती, त्यापैकी 1 लाख चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत। ती करीबन 150 ते 200 कोटी रुपयाची आजची त्याची बाजार मूल्यांकन असल्यामुळे ती संपूर्ण झाडं तोडावी आणि ती तोडून मी कलेक्टर ऑफिसमध्ये टाकणार आहे, तसं निवेदन तसं बावनकुळे साहेबांना मुख्यमंत्र्यासह सगळ्यांना दिलेलं आहे। आणि मी तोडण्याची 2 दिवसात सुरुवात करत आहे, परंतु फॉरेस्ट खात्याने मला ते तोडू नये म्हणून आणि तोडल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं पत्र रायगड फॉरेस्टवाल्यांनी दिले असल्यामुळे मी त्याचं वाट बघत आहे।